आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे अंधेरीतून। मुसळधार पाऊस पडतोय मुंबईमध्ये सकाळपासूनच आणि अंधेरी सबवेमध्ये पाणी भरलं आहे। त्यामुळे आता मुसळधार पावसाचा वाहतुकीवर देखील मोठा परिणाम होत असल्याचं बघायला मिळतंय। मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय आणि अंधेरीतील वाहतूक या ठिकाणी विस्कळीत झाली आहे, कारण अंधेरी सबवेमध्ये पाणी भरलं आहे। मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होतोय, तर रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं। अंधेरी सबवेमध्ये पाणी भरलंय, त्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक ही कोंडी झाली आहे। त्या ठिकाणी येण्या जाण्यास आता वाहतूक बंद करण्यात आली आहे। अंधेरी सबवेमध्ये पाणी भरलं आहे। मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतो, अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि याच पाण्याचा परिणाम हा त्या ठिकाणच्या जनजीवनावरती होतोय। वाहतूकही विस्कळीत होते। ही अंधेरी सबवे मधील दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलं आहे। शिवाय प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। पालिकेचे कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रशासनाकडून या ठिकाणी लोकांना जाण्यास मज्जाव केला जातोय। मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। राज्यात देखील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्याच अनुषंगाने प्रशासनाकडून देखील आता खबरदारी घेतली जाते। गेल्या 2-3 दिवसांपासून पावसानं उसंत घेतली होती, मात्र पुन्हा एकदा आता पावसानं हजेरी लावली आहे। राज्यात अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट तसेच रेड अलर्ट देखील देण्यात आले आहेत। ही दृश्य अंधेरी सबवे मधील आहेत। या ठिकाणी मुसळधार असा पाऊस होतो आणि याच पावसामुळे अंधेरी सबवे या ठिकाणी पाणी भरलंय। सबवेमध्ये पाणी भरल्यानं वाहतूक ही पूर्णतः बंद करण्यात आली आहे। या संदर्भात अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। अभिषेक, सकाळपासून मुंबईत पाऊस पडतोच आहे, अनेक सखल भागातही पाणी साचलंय, मात्र अंधेरी सबवे पूर्णतः बंद करण्यात आलाय, कारण या ठिकाणी पूर्णतः पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। नक्कीच सकाळपासून पाहायचं तर मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो मुंबई उपनगरांमध्ये होताना पाहायला मिळतोय। सध्याला जर पाहायचं तर मुसळधार पाऊस जो आहे तो आता होताना आपल्याला दिसतो आहे। अशातच अंधेरी सबवे देखील सध्या बंद झाला आहे। अनेक सखल भागांमध्ये सध्याला पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। एकूणच सध्या प्रशासनाकडनं देखील जे अंधेरी सबवे मधलं पाणी आहे ते काढण्याचं काम जे आहे ते हाती घेण्यात येईल आणि एकूणच पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा अंधेरी सबवे जो आहे तो आपल्याला सुरू होताना पाहायला मिळणार। मात्र आज संपूर्ण मुंबईभर पाऊस जो आहे तो दिसतो आहे। ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागाकडनं जारी करण्यात आलेला आहे आणि एकूणच गरज असेल तरच बाहेर पडण्याचं देखील आवाहन केलं। अभिषेक, या ठिकाणी प्रशासनाकडून काय काळजी घेतली जाते, कारण कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात अंधेरी सबवेच्या परिसरात? एकूण पाहायचं तर जेव्हा पाणी मोठ्या प्रमाणात साचतं त्यानंतर पोलिसांकडनं आणि जे वाहतूक पोलीस आहेत त्यांच्याकडनं इथं खबरदारी घेतली जाते। त्यांच्याकडनं संपूर्ण हा रस्ता जो आहे तो बंद करण्यात येतो। बॅरिकेटिंग देखील होताना दिसत असते आणि यात प्रामुख्यानं पाहायचं तर जे हा सखल भाग असल्यानं बाजूलाच नाला आणि त्यामुळे तिथंच जे पाणी आहे ते नाल्यामध्ये पुन्हा एकदा सोडलं जातं। पावसाचा जोर कमी झाल्यानंतर एक व्यवस्थितपणे सिस्टीम जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये जसा पाऊस कमी होईल पुन्हा एकदा हा रस्ता जो आहे तो आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल। निश्चितच अभिषेक, खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।